रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. आज आहे आमच्या गावची यात्रा. आम्ही चाललोय आता गाडी पाहायला. शंभू म्हणतोय गाडी पाहायला जायचंय. चला गाडी पाहायला. सकाळी गेला होता दुकानामध्ये, पण काही खेळण्याची दुकानं आली होती. आली ती का नव्हती, फक्त ते दुकान बनवित होती. बनवीत होती काय, म्हणजे उघडली नव्हती, चालू करू. आता उघडली असतील, आता जाऊ खेळणे पाहायला. पण पहिले गाडी बघायला जायचं ना. हा, पहिलं गाडी बघायला जायचं. गाडी बघू आणि नंतर आम्ही येणार मग खेळणी घ्यायला. चला आम्ही गाडी बघायला. ऊन आहे ना शंभू पण लई. हा, उन्हेलय पण. टोपी घातली का? हा, घातलीये. डायरेक्ट खेळण्याकडे जाऊ ना. हा, नको पाहिजे पाहिजे. हा, गाडी पाहिजे पहिले. डायरेक्ट जाऊया गाड्याच्या घाटामध्ये जायचं ना. घाटामध्ये जायचं, मस्त पैकी गाडी बघायची. आता बसलोय आम्ही घाटात. आता तुम्हाला दाखवतो गाडी. आम्ही थोडं घाटाच्या वरतीच बसलो होतो, जेणेकरून घाटातून येणारी बैल आणि वरती आळ्यामध्ये असणारा थरार पाहता येईल. पण हा थरार पाहत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बारी झाल्यानंतर खालून येणारी 50 माणसं असतात, पण आळ्यामध्ये पकडण्यासाठी बैलांना 5 पण माणसं नसतात. ही गोष्ट कुठेतरी मनाला खटकली. सर्व गाडी मालकांनी याची काळजी नक्की घ्यावी, जेणेकरून आपापल्या बैलांना, लाखमोलाच्या बैलांना इजा होणार नाही. थरार पाहत असताना आता या बैलगाड्या पहा. घोडीस्वार इतका चलाक होता, तरीही अगदी संकटातून बचावला. पहा, थोडा मी व्हिडिओ स्लो करून दाखवलेला आहे तुम्हाला. पहा, अगदी अंगावर शहारे आणणारा क्षण होता. बैलगाडा हा एक छंद आहे, परंतु तो प्रत्येकाने आपल्या जीवाशी खेळणारा छंद नसावा. थोडं सावधगिरीने सर्वांनी वागलं पाहिजे. पहा, हा घोडेस्वार अगदी किती निक ऑफ टाइम ज्याला म्हणतो आपण, की थोडक्यात वाचला. थोडी इजा झाली असेल, परंतु नंतर पाहिले तर व्यवस्थित होता. त्यानंतर हे लहान वासरं आली. एक तर झोपडीतून सुटलेलंच होतं. आळ्यात पकडायला माणसं नसल्यामुळे किती बैलांची हाल होती. अगदी ते लहान वासरू अगदी तडफडायला लागले होते. योग्य वेळेस पकडलं म्हणून मोठी आग निघाली. शंभू कंटाळला आणि म्हटलं, आता पप्पा चला, मला खेळणी घ्यायला जायचं. म्हणून त्याला गेलो खेळणी घ्यायला. खूप सारी खेळणी आली होती. दादा तर शंभूकडे पाहतच राहिला नाही की याचं चाललंय काय. शंभू गेला आणि त्याला काय दुसरं काही नको असतं, फक्त JCB घेतला. JCB म्हणला, पप्पा मी JCB घेतो आणि याचे पैसे द्या आणि या तुम्ही चला. मग शंभूला घरी सोडून मी पुन्हा गेलो. मित्रमंडळी आले होते घाटामध्ये. तीन यांचं लग्न करायचंय. 3 उमेदवार आहेत. हा, नाही खपल्याला पुढे असे मुक्ताबाईला सोडायचे. तिन्ही मुक्ताबाईला सोडायचे पुढे घाटाला. तिसऱ्या वर्षाला देऊन टाकायचे तिन्ही म्हणून. तिसऱ्या वर्षाला देऊन टाकणार तिन्ही म्हणे. काढवाले आमचा नील भाऊ यात्रे दिवशी कामात काम काढवले तुम्ही. इकडे बघा. यात्रे दिवशी कामाला गेले होते. तुम्हाला काय म्हणायचंय? घरच्या घाटामध्ये बारी होणं हे गाडी मालकासाठी म्हणजेच एक वेगळं समाधान असतं. तसाच हा शंभू जो जोकटात उजव्या खांद्यावर पळतोय, अगदी सगळ्यांची मनं हेलावून टाकली त्याने आणि बारीही अगदी पहिल्यात नेऊन टेकवली. बारी झाल्यानंतर सगळे अगदी आनंदाने उड्या मारत होते. सगळ्यांना आपल्या कष्टाचं समाधान झाल्यासारखं वाटत होतं. आणि आमच्या घाटातील ही सगळ्यात टॉपची बारी टायगर, ज्याने 2 व्हीलरचा मानकरी ठरला आणि सगळ्यांची मनं अगदी हेलावून टाकली. शिंग नसली तरी अगदी 60 वेगाने पळत त्याने
प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आणि एक टू व्हीलर घेऊन गेला. चला तर मंडळी, असा हा होता आमचा गावगाड्याचा थरार. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.